व्यवसाय की नोकरी? व्यवसाय करणं हा सोपा नाहीये. सगळ्यात महत्वाचा इथं संयम आहे. वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासूनच मी व्यापारात आलो. कोणत्याही गिरायकाला फसवणं नाही. तर तशी सिंघवींची काय नीतिमूल्य आहे? चिकाटी. दुसरं प्रामाणिकपणा. क्वालिटीच्या बाबतीत तडजोड करायची नाही. तुमच्याकडनं माल नेलेला आम्हाला अजिबात कमी पडत नाही. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अडचणी नेमक्या काय आल्या? मॉल झालेत. आम्हाला त्यातनं काही फरक नाही. अरे तू मॉल मधून काय घेतोय? शिंगवीकडे जा. ही गुणवत्ता तुम्ही कशी टिकवता? आमची माउथ पब्लिसिटी कशी आहे माहितीये का? ग्राहकाला आपण कसं अंडरस्टँड करावं? खरेदी करणे हे पण मोठं स्किल आहे आज. उधारी आपण किती वाढवली पाहिजे किंवा किती दिली पाहिजे ब्रँड करायचं तर आहे निश्चित. ते खात्री केल्याशिवाय उधार देऊ नये. आजकालची तरुण पिढी फार गरम आहे. होलसेल किमतीत रिटेल माल पुण्यात कुठे मिळतो? नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, दी पुणा मर्चंट चेंबर प्रस्तुत व्यापार यशोगाथा हा आपला विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे. आणि यामध्ये आपण ज्यांनी यशस्वी व्यापार केलेला आहे त्यांची वाटचाल समजून घेणार आहे, त्यांचा प्रवास समजून घेणार आहे. प्रवास सरळ, साधा, सोपा असा कधीच नसतो. आपल्याला खरं तर ते वैभव आताच दिसतं, पण त्या पाठीमागं प्रचंड मोठी मेहनत असते, कष्ट असतं, सचोटीनं केलेला व्यापार असतो आणि अत्यंत पारदर्शकपणे आणि ट्रस्टेड, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सत्य, इतकं त्या व्यापारामध्ये सत्यता ठेवलेली असते. आणि आज हा आपला पहिला एपिसोड आहे आणि आपण बीडी सिंघवी अँड सन्स हा गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये जो होलसेल आणि किरकोळ विक्रेता जी एक पेढी आहे, किती वर्ष जुनी आहे? 55 वर्ष त्यांनी व्यापार केलेला आहे. 1-2 वर्ष 4 वर्ष आपण छोटा मोठा व्यवसाय करतो आणि आपल्याला अवघडल्यासारखं होतं. कधी कधी अपयश येतं आणि माणूस खचून तिथं थांबतो. परंतु सलग सातत्यपूर्ण 55 वर्ष ज्यावेळेस एखादा व्यवसाय चालतो, एखादा व्यापार चालतो, निश्चितपणे त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही असतं. आणि खरं तर आपल्या या त्यांच्याबरोबरच्या संवादामधून आपल्याला हेच शिकायचं, बरंच काही शिकायचं. आपलं मनापासून स्वागत आहे रमेशजी. खरं तर आपण हे या पेढीचे संचालक आहात आणि गेली 55 वर्ष म्हणजे तुमच्या वडिलांच्या आणि काकांच्या काळामध्ये या पेढीची सुरुवात झालेली आहे. आणि हे सगळं आजपर्यंतचा प्रवास बघताना म्हणजे आज तुमचं नाव बीडी शिंगवे अँड सन्स जर कोणाला पुणे आणि पंचक्रोशीमध्ये जर विचारलं, अगदी 50-60 किलोमीटरच्या परिघामध्ये सुद्धा लोकांना हे नाव परिचित आहे. हे गुणवत्तेमुळे परिचित आहे, हे तुमच्या सेवेमुळे परिचित आहे. पण नेमकी या तुमच्या व्यवसायाची सुरुवात ही कशी झाली होती? आतापर्यंतचा तो प्रवास कसा होता? साधारण 1953 साली आमचे काका, वडील आणि छोटे काका हे अहमदनगर जिल्ह्यात देवळाली हे गाव आहे. बरं. तिथनं हे म्हणजे गरिबी आमची अत्यंत, वडिलांची अत्यंत गरिबी होती. तिथलं सोडून ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी मिठाचा गाड्या चालवायचा कार्यक्रम, म्हणजे गाड्या चालवणं आणि मीठ विकणं हे चालू केलं. गाड्यावरती मीठ विकणं. बरं. भांडवल नव्हतं, ओळख नव्हती अजिबात, म्हणजे भांडवल नव्हतं, ओळख नव्हती, कोणत्याच गोष्टीची पूर्तता नव्हती. गाड्या घेणे म्हणजे त्यावेळेस गाड्या अशा मिळत होत्या भाड्याने, त्या गाड्यावर मीठ विकणे दिवसभर, आणि तो मिठाचा व्यापार त्यांनी चालू केला. साधारण 5 ते 7 वर्ष तो मिठाचा व्यापार त्यांनी चालू केला. 1960-61च्या सुमारास आम्ही भवानी पेठ येथे एक जागा आमच्या वडिलांनी आणि काकांनी भवानी पेठेत एक भवानी माता मंदिर माहिती असेल तुम्हाला, तर तिथं एक जागा भाड्याने घेतली आम्ही. राहायला पण तिथं महागच आम्हाला 2 रूम्स मिळाल्या त्यावेळेस. हा, म्हणजे उपर मकान नीचे दुकान अशी एक म्हण आहे. अशी एक म्हण, त्याप्रमाणे त्यावेळेस मिळत होतं सगळं, म्हणजे अवेलेबिलिटी, जागेची अवेलेबिलिटी होती, पण भांडवलाचं आमच्याकडे त्यावेळेस काहीच नव्हतं. त्यावेळेस आम्ही तिथं आईस्क्रीमच्या गाड्या भरपूर असायच्या. मग आमच्या वडिलांनी आणि काकांनी
आईस्क्रीमचा व्यवसाय, आईस्क्रीमला जे लागतंय सामान, ज्या बरं. वस्तू लागतात, सॅकरीन आहे, आईस्क्रीमचे कलर आहेत, त्यावेळेस आईस्क्रीम रस्त्यावर विकली जायची. हो, त्यावेळेस हो. काय असं हे नव्हतं की बरोबर. रस्त्यावर असे, म्हणजे आता जसं आहे आईस्क्रीम वाडीलाल आहे, पार्लर हा, वगैरे असं असं नव्हतं. आईस्क्रीम पार्लर त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस बरोबर. सगळं असं रस्त्यावर हातगाडी, जवळजवळ आमच्याकडं त्यावेळेस 200 ते 300 ग्राहक होते. आईस्क्रीमच्या जो माल बनवायचा त्यात सॅकरीन, म्हणजे एक आता तो सॅकरीन विषयी सांगायचा म्हणजे तो पॅकिंग करताना एवढा त्रास होता. आणि त्यावेळेस ते जे सामान, जे वस्तू यायच्या आईस्क्रीमच्या, त्या काही पॅकिंग मध्ये येत नव्हत्या. बरोबर. त्यावेळेस सगळं सुट्ट यायचं, म्हणजे असं 50 किलो पॅकिंग मध्ये ते सॅकरीन यायचं. मग ते आम्ही, म्हणजे काका आमचे त्यावेळेस, मी तर त्यावेळेस मला वाटतं 5-6 वर्षाचा असेल किंवा 7 वर्षाचा असेल, त्यावेळेस ते आईस्क्रीमचं सामान भरणं हे फार जिकिरीचं काम होतं त्यावेळेस. बरं. आणि ते त्याचा एक स्मेल वेगळा होता. आईस्क्रीमच्या, म्हणजे त्या वस्तूचा सगळा स्मेल वेगळा होता. आणि फक्त पुण्यात त्यावेळेस ते आमच्याकडे मिळत होतं. बरं. 2 दुकानं होती, पण एकाने त्या आईस्क्रीमच्या म्हणजे वासामुळे ते बंद केलं. कारण त्याचा जो वायू येत होता, म्हणजे त्याने त्रास, आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घ्यायच्या असतील तर फक्त ते तुमच्याकडे मिळायचे. त्यावेळेस आमच्याकडे फक्त मिळायचं. बरं. भवानी माता मंदिर पाशी आमची ती लाईन लागायची त्यावेळेस गाड्यांची. म्हणजे खरं तर व्यवसायाचा एक धडा इथंच आहे की इथं तुम्ही सुरुवात लोकांची आम्हाला गरज पहिले, काय हा, हे पहिलं शोधा. सुरुवात तिथनं झाली आमची. बरोबर. मग तिथं थोडा किराणा व्यापार पण चालू झाला. 1900 साधारण 65-66 साली मी वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासूनच मी व्यापारात आलो. कारण बरं. तिथं मनुष्यबळ लागत होतं. हम्म, हम्म, हम्म. मनुष्यबळ लागत होतं, तर ते म्हणजे ते आईस्क्रीमचं सामान देखील मी पॅक केलं. आणि त्यावेळेस अशा नोटा भरभरून येत नव्हत्या. म्हणजे चिल्लर तुम्ही शाळेत वगैरे जायचे? कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यावेळी मला प्रवेश मिळाला होता. बरं. कॅम्प एज्युकेशन सोसायटीचा मी विद्यार्थी आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्या शाळेने भरपूर, कितवीपर्यंत शिक्षण झालं तुमचं? माझं SY पर्यंत शिक्षण झालं. बरं. मी मग BMCC चा मध्येच विद्यार्थी सोडलं आहे. तुम्ही? म्हणजे परीक्षेच्या वेळेस जायचं, परत मग व्यवसायात परीक्षेच्या वेळेस, असं म्हणजे असं नाही, व्यवसायच पुढे करायचं हे ठाम हे निश्चित ठाम केलं. निश्चय होता. म्हणजे घरच्यांचं काय म्हणणं असायचं तुम्हाला? मनुष्यबळ, अहो त्यावेळेस म्हणजे असे विचार करण्याची वेळ, म्हणजे त्यावेळेचं सांगतोय मी तुम्हाला, की हा. वडील आजारी असायचे, काका आणि हे सगळं एकमेकांना असं करून ती व्यवसायाची चौकट पूर्ण चालली पाहिजे हा, होती. म्हणजे व्यवसाय चौकट मोडली नाही पाहिजे. अजिबात मोडली नाही पाहिजे. बरोबर. त्यावेळी आमच्याकडे इमानदारी हा विषय होताच. बरं. आमचे ज्यावेळेस काका आले त्यावेळेस एक तत्व त्यांनी आम्हाला पहिले सांगितलं, की कोणताही व्यापार करताना एक तर प्रामाणिकपणा पाहिजे, सगळ्यात महत्वाचं प्रामाणिकपणा पाहिजे. दुसरं सचोटी. तिसरं, जो माल ग्राहकाला पाहिजे, जो माल आपण दाखवलेला आहे हम्म. तोच आपण त्यांना द्यायचा आहे. बरोबर. त्याच्यात कुठेही तडजोड करायची नाही. नाही ती वस्तू नसेल तर नाही म्हणून सांगा. बरोबर. ह्या नंतर आम्ही 1971 साली रविवार पेठ गोविंद हलवाई चौक, जे आता म्हणजे मेन, आम्ही तिथनं इथं वरती आलो, बरोबर. तिथं आम्ही जागा घेतली. ओके. मी 1972 सालापासून पूर्ण या व्यवसायात आहे. बरं. 1972 सालापासून 1972 ते 74 पर्यंत आम्ही तिथे होलसेल व्यापार केला. हा. सुपारी, हळद असे जे, म्हणजे किराणा सोडून. बरं. मग 1975 साली आम्ही सगळे फॅमिली, म्हणजे वडील, काका, मी, आम्ही बसलो होतो. तर एक त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की पुण्यात सेमी होलसेल कुणी करत नाहीये. बरं. पुण्यात सेमी होलसेल हा व्यवहाराचा, म्हणजे हा प्रकार पुण्यात कुठंच प्रचलित नाहीये. व्यापारामध्ये तो दिसत नाही. व्यापारामध्ये तो कुठंच दिसत नाही. बरं. मग आपण आता थोडीशी लाईन चेंज करू, कारण जी होती त्यात एवढं समाधान मिळत नव्हतं. हम्म, हम्म, हम्म. त्यात पूर्णपणे असं समाधान, म्हणजे व्यापार जो करून जो समाधान मिळायचं ते मिळत नव्हतं त्यात. म्हणजे नुसताच व्यापार नाही करायचा, आता आपण काय करतोय हे अवलोकन पण त्याचं करायचं. त्याचं अवलोकन करायचं. बरोबर. ते आमच्या काकांबरोबर, वडिलांबरोबर आणि सारखी चर्चा करून आम्ही 1975 साली साधारण हा व्यापार चालू केला. आणि त्यावेळेस आम्हाला एवढं प्रचंड यश मिळालं त्याच्यामध्ये. सेमी होलसेलला. सेमी होलसेलला फर्स्ट टाइम इन द पुणे. बर. आणि त्यावेळेस पण आम्ही एक चिकाटी, दुसरं प्रामाणिकपणा, म्हणजे कोणत्याही गिरायकाला फसवणं नाही, फसवणं हा प्रकार नाही. आणि म्हणजे एखाद्याची वस्तू खराब झाली त्याला बदलून देणे, आणि कोणावर म्हणजे गिरायकाशी आपुलकीने बोलणे, त्याच्या फॅमिली विषयी बोलणे, हे आम्हाला त्यावेळेपासून अवगत झालं. ज्यावेळेस आम्ही
गिराईक येत होते फॅमिली आणि जाहिरात पटपट पटपट गुले. अरे होलसेल माल म्हणजे होलसेल किमतीत रिटेल माल पुण्यात कुठं मिळतो? हा म्हणजे आजच्या सारखं त्यावेळेस व्हॉट्सअप वगैरे काही काही नव्हतं. नव्हतं. म्हणजे म्हणजे माउथ पब्लिसिटी माउथ हीच फक्त पब्लिसिटी एकमेव हेच. हा. पब्लिसिटी. आणि ती आम्हाला त्याचा उपयोग आम्हाला खरोखर फार चांगला झाला. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही एक व्यापार तिथं वाढवत गेलो. प्रचंड गर्दी असायची आमच्याकडे. हम्म, हम्म, हम्म. लोक तासन तास थांबत होते. मग तिथून इथं कधी आले तुम्ही गुलटेकडी मार्केट यार्ड? गुलटेकडी मार्केट यार्डला आम्ही साधारण 2012 ला आलो. पण बरं. तिथली जी परिस्थिती होती, लोक आमच्याकडे 3-3 तास लाईनीत थांबायचे. बरं. 3-3 तास लाईनीत थांबत होते आमच्याकडे. बाबा चांगला माल कुठं मिळतो? एक अशी जाहिरात झाली होती, चांगला माल कुठं मिळतो, व्यवस्थित माल कुठं मिळतो, शिंगविंग. फसवणूक कुठं होत नाही, शिंगवीकडे जायचं. फक्त शिंगवी हेच नाव आमचं प्रचलित होतं. बरोबर. आजही तेच आजही तेच आहे. त्यावेळेपासूनची प्रथा आतापर्यंत तीच चालू आहे. कुठेही कोणाला म्हणजे फसवणे नाही. फसवणे हा प्रकार तर नाहीच. क्वालिटीच्या बाबतीत तडजोड करायची नाही. हम्म. एक वेळ नाही म्हणून सांगायचं गिरायकाला, बाबा उद्या येऊन घेऊन जा. त्या बाबतीत आम्ही तडजोड हा प्रकार आम्ही कधी आज ते खराब झालेला माल तुम्ही देतच नाही. खराब झालेला माल आम्ही समोर देखील आमच्या समोर देखील आणत नाही. बरं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत खराब माल विकणे नाही. जे काही खरेदी आहे सगळे आउट ऑफ महाराष्ट्र होती. माल चांगला येतोय की आणि सगळ्यात महत्वाचं वाजवी नफा. आजपर्यंत आम्ही म्हणजे गिरायकाला लुटणे नाही. जो काही ठराविक योग्य दरामध्ये. योग्य दरामध्ये द्यायचं. तुम्हाला सांगतो 1980 सालची एक घटना की पुण्यात साखरेचं फार शॉर्टेज होतं. बर. साखरेचं म्हणजे आणि साखर आणि 2-3 वस्तूच्या असं. आमच्या दुकानात साखर होती. आम्ही प्रत्येक गिरायकाला 1 किलो 2 किलो अशी साखर द्यायचो. म्हणजे त्यांचं ते घरचं रेशन कार्ड बघून. एक पैशाचाही काळा बाजार आम्ही त्यावेळेस केलेला नाही. बर. पुण्याचे ज्यावेळेस FDO जिल्हाधिकारी हे त्यावेळेस सगळीकडे चेकिंग करत होते. बरोबर. आमच्या दुकानापुढे गाडीतनं उतरले. ऍज अ गिराईक म्हणून ते दुकानात आले. बर. त्यांनी ते पाहिलं सर्व आणि आमचं म्हणजे तोंड भरून कौतुक केलं. ते सांगायची वेळ नाही, म्हणजे सांगायची गोष्ट नाही, पण त्यांनी त्यावेळेस की बाबा पुण्यात ते तुमच्या खरेपणाला एक पावती मिळाली असं म्हणता येईल. त्यावेळेस आणि इतकं आम्हाला पण अरे बापरे. मग आम्ही त्यांचं मग आम्ही स्वागत केलं. ते सगळं नंतर केलं, पण त्यांनी साखर हातात घेतल्यानंतर त्यांनी ओळख दिली आणि त्यांचे 4-5 ऑफिसर्स पण आले होते. बरोबर. त्यांचे 4-5 ऑफिसर्स पण आले होते त्यावेळेपासून आणि आजपर्यंत. आजही तेच आहे आमच्याकडं. म्हणजे ह्याच्या काय म्हणतात क्वालिटीच्या बाबतीत तडजोड. बरोबर. इथनं आम्ही गाडी परत पाठवतो. समजा जर माल हलका आला तो विचार आम्ही करत नाहीये की काय पुढे काय नुकसान होईल किंवा नफा होईल. तो आम्ही त्याचा विचार आम्ही आजही करत नाहीये. हा सगळा म्हणजे आतापर्यंतचा प्रवास म्हणजे आज तर तुमचा ब्रँडच आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही होणार आहे. पण एक टर्निंग पॉइंट असतो बघा आपल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे कुठला एक टर्निंग पॉइंट होता की जिथं ह्या सगळ्या तुमच्या वाटचालीला एक वेगळं वळण मिळालं म्हणजे चांगल्या अर्थाने? 1975 साल सेमी होलसेल ही संकल्पना ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यात आणली, कोणीच पुण्यात त्यावेळेस ही म्हणजे त्यावेळेस आम्ही प्रसिद्ध कशा करता होतो, शिंगवीकडे जायचं 1.25 किलो 2.5 किलो असाच माल मिळतो. त्यावेळेस ते आम्ही 1.25 किलो 2.5 किलो पॅकिंग करून ठेवायचो. सकाळी पूर्ण भरलेलं असायचं, संध्याकाळी पूर्ण मोकळं झालेलं असायचं. पण हे सुचलं कसं तुम्हाला? असंच बोलता बोलता कुणी खाद्य म्हणजे कुणी तिथं व्यापार गव्हाचा तांदळाचा किंवा तूरडाळचा कोणी व्यापार करत नव्हतं. सगळे काय मार्केट यार्डला व्यापार होते. त्या भागात मार्केट यार्डला पण कसं होलसेल होते. त्यावेळेस रिटेल मार्केट यार्डला नव्हतं. आता झालंय, पण त्यावेळेस मार्केट यार्डला रिटेल हा प्रकार नव्हता. असेल, क्वचित असेल. एक सवय म्हणजे आम्ही पहिले सुरुवात केलं होतं 1 किलो 2 किलो. पण म्हणलं एक सवय म्हणजे हा शब्द एक वेगळा आहे ना, सवय. एक म्हणजे शुभ. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना भाऊ सवय झालं पाहिजे तुझं एक. आपण देवापुढे पण ठेवताना आपण ₹1.25 ठेवतो असं. बरोबर बरोबर. तर ते एक सवय आपण 1.25 किलो 2.5 किलो
असं 2 किलो मागितलं तर आम्ही म्हणायचो गिरायकाला, बरं 2 किलो घेऊ, 2.5 किलो घे. 1 किलो अच्छा. गिरायकाने मागितलं ते बाबा गिरायकाला आम्ही म्हणायचो 1 किलो नाही, 1.25 किलो घे. बरं. घरात पुरवठा राहतो अजून. आणि आमचे आज पण काही ग्राहक असे म्हणतात, तुमच्या दुकानातला माल नेला की तो आम्हाला पुरतो. पुरवठा होतो. आमच्या दुकानात हा शब्द फार प्रचलित आहे आजही, हम्म, हम्म, हम्म. की तुमच्या दुकानातला माल नेलेला. ते थोडीशी श्रद्धा आहे त्या श्रद्धा आहे त्यामागे, श्रद्धा, मेहनत सगळंच आहे. हम्म, हम्म, हम्म. पूर्णपणे आजही तुम्ही जर आता आमच्या दुकानात व्हिजिट केली हम्म, हम्म. तर बऱ्याच गिरायकाकडनं किंवा तुमच्याकडे बाबा लग्नाला माल, आमच्याकडे अशी काही गिरायक आहेत की त्यांच्या घरात 5-5 लग्न झालेली. तुमच्याकडनं माल नेलेला आम्हाला अजिबात कमी पडत नाही. बरोबर. पुरून उरतो घरातही. म्हणजे आज त्यांच्या घरात समजा सामान, काही जे वस्तू नेतात त्या पूर्णपणे पुरतात म्हणजे. बरोबर. मला खरं तर एक विचारायचं, म्हणजे तुम्ही त्याचा ओझरता उल्लेख केला आता बोलताना, की तुम्हाला तुमच्या काकांकडून, वडिलांकडून काही ठराविक गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे आता मला एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा अनेकांना व्यवसाय सुरू करायचा असतो आणि त्यावेळी आपल्याला काहीतरी ठरवायला पाहिजे की आपल्याला हा व्यवसाय किंवा हा व्यापार कसा करायचा आहे. तर त्याची काहीतरी नीतिमूल्य असतात. तर तशी सिंघवींची काय नीतिमूल्य आहेत सिंगिंगची नीतिमूल्य म्हणजे आणि ती आम्ही कशी अस्तित्वात आली खरं म्हणजे, ते धडे कुठून मिळतात? आम्ही 3 भाऊ. मी मोठा, 2 नंबर सुनील, 3 नंबर संजय. आम्ही 3 भाऊ. आमचे वडील धार्मिक, आणि त्यांनी आम्हाला एक एक एकी हेच बळ, हे आम्हाला त्यांनी पूर्णपणे शिकवलं. पुण्यात काही ठराविक फॅमिली ज्या एकत्र राहतात, त्यात आमची एक फॅमिली आहे. बरं. आणि तिघही भाऊ आम्ही मिळून मिसळून प्रत्येक वेळी काय घडलं तर प्रत्येक वेळी चर्चा करून पुढं वाटचाल. व्यवहारात पण आम्ही तिघही एकच काम करत नाही. मी समजा विक्रीचं काम करतो. अं, आमचा भाऊ सुनील हा खरेदीचं काम करतो. संजय मॅनेजमेंटचं काम करतो. खरेदी दोन दोन प्रकारात विभागली. एक सुनील करतो, एक संजय करतो. मी प्रत्येकाला कामं वाटून घेतली, प्रत्येकाला जबाबदारी दिली. जबाबदारी दिलेली आहे. अशा प्रकारे आम्ही म्हणजे हे सुरुवातीलाच ठरवलं आम्ही. 1900 ज्यावेळेस आम्ही इथं आलो ना, बाबा एकानेच बॉदरेशन नाही घ्यायचं. तर जास्त गिरायकाशी म्हणजे बोलणं गिरायकाशी माझं जास्त होतं. गिरायक आलं, त्यांचं स्वागत म्हणजे कसं एक प्रत्येकाची ओळख असते. आलं की ते म्हणतात अरे वा, म्हणजे त्यांचा एक रिस्पॉन्स वेगळा असतो. एखाद्या वेळी मी काउंटरला नसेल तर ते विचारतात मोठा भाऊ कुठे गेला. गाडीची दोन्ही चाकं बरोबर चालली पाहिजे. गाडी असं. म्हणजे तुम्ही 3 भाऊ आहे, पण तिघांनी जबाबदारी घेतली, तितकेच मेहनत तिघही करतो आम्ही. आता मला सांगा, हे सगळं होत असताना आपण सगळा व्यापार किंवा व्यवसाय ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्याचं वैभव दिसतं. आफ्टर सर्टन टाइम, आपण 20 वर्षानंतर, 25 वर्ष, आता तुमच्या तर व्यवसायाला 55 वर्ष झाली. आता हे सगळं वैभव दिसतं, एक ब्रँड नेम दिसतं, पण हे सहज झालेलं नाही आहे किंवा नसतंच खरं तर. आणि आपण नेहमी यश सांगतो, अडचणी सांगत नाही. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अडचणी नेमक्या काय आल्या का अडचणी आल्याच नाही? अडचणी भरपूर आल्या. कारण आता कसे वडिलांची एक शिकवण होती, कर्ज कोणाकडनं घ्यायचं नाही. बरं. मग ते भांडवल उभं करताना भरपूर अडचणी येत गेल्या. मग कर्ज का घ्यायचं नाही? जुनी लोकांची मत सगळी नाही, कारण आता तर व्यवसाय करायचं म्हणलं तर कर्जाशिवाय होत नाही. पण एक त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला अच्छा. की आपण म्हणजे तो मराठीत आपल्याला किनो देऊनो बाकी रखनो नाही. दिवाळीला आमच्याकडं अशी पद्धत आहे की आम्ही दिवाळीला कोणाचं देणं ठेवत नाही. बर. आजही हा सिरस्ता आहे सिंघवी कुटुंबाचा. म्हणजे लोकांना फोन करून आम्ही त्यांचे पेमेंट देतो. बर. आणि म्हणजे आता यातलं यशाचं म्हणजे कसं माहितीये का, ज्यावेळेस आम्ही मी स्वतः दुकानात पाऊल ठेवतो, पाया म्हणजे दुकानाच्या पाया पडतो, देवाची पूजा करताना देवाला एकच मागतो, आमच्याकडनं जो माल येईल, जो माल घेऊन जाईल त्याच्या घरात पुरवठा राहू दे. हे तर रोज म्हणजे एक मनातलं बाबा, आपल्याकडनं कोणाला म्हणजे मनस्ताप नको. शिंगवीकडनं माल आणला असा मनस्ताप हा त्याला कोणत्याही परिस्थितीत
तुम्ही तुम्ही तुमच्या ह्या प्रवासात आलेल्या अडचणीविषयी बोलत होता. अडचणी म्हणजे मेन तर भांडवलाची अडचण येत गेली. बरोबर. म्हणजे त्यातनं आता मार्ग काढत काढत मग म्हणजे कसं आता अडचणी प्रॉपरली अडचणी अशा जास्त आल्या नाहीत. पण आम्ही तसं एकदम उंच उडी पण घेतली नाही. बर. उंच उडी पण घेतली नाही. जेवढं म्हणजे भांडवल आवाका बघून तुम्ही हा व्यवसाय वाढवत गेला. आवाका बघून मग बाबा चला आता इथपर्यंत आलोय. तर आता पहिले आम्ही गोविंद हलवाई चौकाचं दुकान घेतलं. मग मार्केट यार्डचं दुकान घेतलं. अजून 2 गोडाऊन घेतले. असं एका वेळेस काहीच घेतलं नाही. बरोबर. आणि टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने करत गेलो. अडचणी मेन भांडवलच येते असते. व्यापारात मेन अडचण कशाची येते? भांडवलाची. मनुष्य आम्ही तिघं भाऊ एक असल्यामुळं ते आम्हाला ते व्यवसायातले धोके तुम्हाला माहिती होते पूर्णपणे माहिती होते. आणि त्याच्यामुळे ते धोके माहित असल्यामुळे तुम्ही त्या चुकीच्या गोष्टी कारण केल्याच काय, नाही. व्यापार मोठा करणं एकदम आणि मग तो समजा कुठं थोडा फेल गेला हम्म. तर मग ते एकदम खाली जाण्यापेक्षा हळूहळू गेलो आम्ही. बरं. असं फास्ट कुठं म्हणजे असं फास्ट गेलेलं नाही. म्हणजे आता आपण बघतो की तुम्ही जसं म्हटला की हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही गेला. पण आत्ताचा काळ जो आहे तो खूप वेगाचा काळ आहे. म्हणजे एका रात्रीमध्ये एका दिवसामध्ये ब्रँड उभा राहायला लागले. ह्यूज इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, तेवढाच सप्लाय होऊ शकतो, तेवढीच विक्री पण होऊ शकते. आणि आता तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात रिटेल आणि सेमी होलसेल वगैरे, तर याच्यामध्ये अनेक ब्रँड आलेले आहेत. म्हणजे डीमार्ट सारखं उदाहरण घ्या तुम्ही, रिलायन्स प्रेस सारखं. आता रिलायन्स उद्योग मोठा आहे, पण डीमार्ट वगैरे त्याचंही खूप आलेले उदाहरण दिलं जातं. तुम्हाला असं नाही वाटलं का कधी आपला एक असा ब्रँड डीमार्ट सारखा करावा किंवा हे ब्रँड करायचं तर आहे निश्चित त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. पण ब्रँड करण्याकरता म्हणजे आता तशी आम्हाला अजून गरज वाटली नाही. कारण मॉल झालेत. आम्हाला त्यातनं काही फरक नाही. आजही आमच्याकडं जवळ-जवळ इकडं लोणावळ्यापासून बॉम्बेला पण आमचा माल जातो. बरं. लोणावळ्यापासून इकडं वाघोली, शिरूरपर्यंत आमचा माल जातो. बरं. आणि क्वालिटीच्या बाबतीत तडजोड नसल्यामुळं एक गिराईक म्हणजे आमची माउथ पब्लिसिटी कशी माहितीये का? आता समजा एखादं गिराईक आलं, तोच सांगतो 4 जणांना, "अरे तू मॉलमधून काय घेतोय? शिंगवीकडे जा." आणि ते गिराईक पत्ता विचारत, विचारत, फोन करत कधी-कधी आम्हाला माहिती आहे गिराईक फोन करतं, "तुमचं दुकान नेमकं कुठे?" इथं आल्यानंतर पण बरोबर. माउथ पब्लिसिटी ज्या असल्यामुळं आणि त्यांना माहिती आहे इथं बाबा माल चांगलाच मिळणार आहे आणि फसवलं म्हणजे जाणार हां. म्हणजे तुमच्या सांगण्यामध्ये वारंवार एका विषयाचा फार उल्लेख होतो, गुणवत्ता. गुणवत्ता तर गुणवत्ता खरं तर म्हणजे गुणवत्ता निर्माण करणं ही एक वेळची गोष्ट झाली. पण गुणवत्ता टिकवणं ही रोजची गोष्ट झाली. तर ही गुणवत्ता तुम्ही कशी टिकवता? चांगली खरेदी, माल साफ करून विकणे, बरं. माल योग्य भावात विकणे, लूटमार करायची नाही अजिबात. आमच्या दुकानात तुम्हाला स्वच्छता कायम दिसेल. हं. सगळ्यात महत्वाचं. बरोबर. आणि सर्व काही आता समोर दुकानात ग्राहक आल्यावर समोर गिरायकाला सगळं दिसतंय आता. गिरायकाने नुसता माल जरी बघितला, अरे बापरे! हा तर एकदम चांगला आहे. हा दुसऱ्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यांची म्हणजे एक मेंटॅलिटी आपोआप होते. की हा माल खरोखर चांगला आहे. ही तूर डाळ खरोखर चांगली आहे. ठराविक ब्रँडचेच आम्ही माल विकतो. म्हणजे ठराविक ब्रँडचे असे नाही, बाबा हा माल चांगलाच आहे. बरोबर. बऱ्याच वेळेस असं होतं, की एखाद्या वस्तू आम्हाला बाहेर पटत नाही. आम्ही भले हमाली लागू दे, हा आम्हाला माल नकोच आहे. बऱ्याच रिजेक्ट वेळेस करता. हां, रिजेक्ट रिजेक्ट ताबडतोब. बरं. म्हणजे असं नाही, की ते उतरून ठेवू, मग त्याच्याकडनं भाव कमी करून घेऊ. मग आपण काय सेकंड क्वालिटी म्हणून हलक्या दर्जाचं विकायचंच नाही हे विकायचंच ठरवलंय. हे ठरवलेले, पूर्णपणे बरं. ठरवलेले. पण आता याच्यामध्ये एक फार फार म्हणजे खूप महत्वाचा घटक इथं कामाला असतो, तो म्हणजे कामगार. स्वच्छता किंवा गुणवत्ता ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलला, की म्हणजे पूर्णपणे तडजोडच नाहीये इथं. आणि हे सगळं करताना मालक म्हणून मर्यादा आहेत. म्हणजे मालक म्हणून 100% मार्ग हां. तुम्ही तर करणार नाही हे काम. ते सगळं काम करणारा एक कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे. आणि तो खऱ्या अर्थानं म्हणजे ही सगळी जी चेन आहे, ह्यातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्या कामगाराला कसं तुम्ही सांभाळता किंवा ही त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम करून घेणं हे जे कौशल्य आहे, हे कसं विकसित केलंय तुम्ही? आम्ही त्यांना घरच्यासारखं सांभाळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्या बरोबर नाश्ता करतो. हं.
पूर्णपणे म्हणजे असं बऱ्याचशा गाड्यांना आम्ही ओ म्हणूनच म्हणतो. ए असं म्हणजे आता तिटकारा म्हणजे तो गडी आहे म्हणून एक असं आमच्या आदर दुकानात भाव आहे, हा आदर कामगाराप्रती आदर भाव आहे. आदर भाव आहे पूर्ण. हम्म, आमच्या दुकानात गाड्यांची भांडणंही होत नाहीत अजिबात. हम्म. एकमेकाला सगळी पूरक आहेत. एकमेकाला सगळी पूरक आहेत. जे ते आपापलं त्याला सांगितलं त्यांनी याद्याचं काम करायचं, त्याला सांगायचं त्यांनी पोत्याचं काम करायचंय. प्रत्येकाला व्यवस्थित त्याचा मोबदला दिला जातोय हम्म, हम्म. आणि अडी-अडचणीला पूर्णपणे मदत करतो. असं पण नाही की तो कामगार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही त्याला कामगार म्हणून समजत नाही. बरं. आमच्याकडे आल्यानंतर. तो कधी लेट आला, ठीक आहे चला ट्रॅफिक होतं, ओके. का लेट आला असं कधी विचारत नाही. पण मग वारंवार असं नाही घडत. एखाद्या वेळेस करतात. तो त्यांना पण जाणीव असतेच नाही, ना. कारण बघा म्हणजे अनेकदा अनेक ठिकाणी ऐकायला भेटतं की तुम्ही कर्मचारी वेळेवर येत नाहीत किंवा कामामध्ये पाट्या टाकण्याची कामं करतात, चांगलं काम करण्याला म्हणजे हेच तुम्ही तर अनेकांच्या अशा तक्रारी तुम्ही आहेत. त्यांच्याशी कसं ट्रीट करता याच्यावर सगळं काही अवलंबून असतं. बरं. आमच्या दुकानात एक मग माणूस- त्यांच्याशी असं संभाषण करता का तुम्ही की आपल्याला गुणवत्ता प्रथम आहे, गुणवत्तेला प्राधान्य द्या, ते तर काम करतात पण मग त्यांचं ट्रेनिंग वगैरे काय करता का? ट्रेनिंग वगैरे आल्यानंतर समजा तो आज एखादा नवीन गाडी आला तर जुनी गाडी त्याला 4-5 दिवस सांभाळूनच घेतात. बाबा इथे म्हणजे तेच सांगतात हेच चालत नाही बरं का इथं काहीच. हम्म, मिक्सिंग तर आमच्याकडे करायचं नाहीच आहे कशात. बरोबर. आणि वजनाच्या बाबतीत पण आम्ही कधी म्हणजे हे नाहीच. आम्ही आमच्या कामगाराला सांगून म्हणजे सक्त ताकीद आहे की 2 किलो वजन करायचं असेल तर 2 किलो 10 ग्रॅम करायचं म्हणून. बरं. त्यामुळे त्यालाही माहिती आहे की मालक कोणाला फसवत नाहीये. हे मालकाचीच नियत कळते, हा त्यामुळे आपली नियत आपण साफ ठेवायला पाहिजे हे त्याला समजतं. हे त्याला समजलेलं आहे. एखादा येतो कधीतरी असा हा, म्हणजे माझा आता खरं तोच प्रश्न होता, पण हा की असा काही अनुभव आहे की नाही का सगळेच चांगले कामगार तुम्हाला भेटले? नाही चांगले जास्त कामगार चांगले आहेत. जो समजा असा एखादा येतो तो 8 दिवसात कळतो आम्हीच त्याला 8 दिवसांनी सांगतो "बाबा नको येऊ समोर बसून. हो. आमचे कामगार इतके इमानदार आहेत की एकदा एकाची म्हणजे दागिन्याची पिशवी त्याची तिथे राहिली होती. त्यांनी ती काउंटरला आणून दिली एखाद्या म्हणजे ग्राहकाची. ग्राहकाची. बर. एका ग्राहकाची दागिन्याची पिशवी राहिली होती ती त्यांनी काउंटरला आणून दिली. भले त्या ग्राहकाने नंतर त्याला बक्षीस दिलं ती त्याचा वैयक्तिक मोठेपणा आहे तो. तो त्यांचा मोठेपणा. बरोबर. अशा बऱ्याच घटना घडतात. पण गर्दी कायमच असते. गर्दी कायमच असते. चिडचिड होत असते थोडीफार तर गर्दी चिडचिड होतच असते त्याच्यात काही हे नाही पण त्यातनं सगळे मार्ग निघतात सुकर. आम्ही स्वतः कोणावर चिडत नाहीये जास्त. शांतपणे काम चालू असतं ज्याचं ते आणि कोणाच्या कामात आम्ही म्हणजे गडी पण आमच्या एकमेकाच्या कामात ढवळाढवळ करत नाही. हा, म्हणजे एक शिस्त लावून शिस्त दिली. लावून दिलेली. मी इथल्या कामाच्या पद्धती जशा तुम्ही तिघा भावांनी एकमेकांमध्ये वाटून घेतलेल्या आहेत, हो तसंच त्या कामगारांमध्ये पण ती शिस्त आणि ते कामाची विभागणी केली. कामाची विभागणी केली. आणि ते आमच्या वडिलांपासून शिकवलं. हम्म. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी कधी असं ज्यावेळेस आमचं गोविंद हलवाई चौकात दुकान होतं आम्ही गडी आणि आम्ही रात्री जेवायला बरोबर बसायचो. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक आणखी एक घटक आहे की ग्राहक देवो भव आपल्याकडे म्हणतो. आहेच. पण ग्राहकाला अनेकदा फसवण्याचं पण काम करतात. तुम्ही करत नाही कारण एवढी भरभराट त्याच्याच मुळे आहे. पण ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावा किंवा त्याचं मन आपण जिंकावं याच्यासाठी म्हणून काय एक तुम्ही सेवेचा भाव ठेवलेला आहे? त्याच्याकरता सेवेच्या त्याच्याकरता त्यांच्याशी आपुलकीने बोलणे पहिले सगळं म्हणजे त्याची एक फॅमिली आपण एक फॅमिली म्हणूनच आहोत असं दाखवणे म्हणजे आपण तसं वागणे. आता याच्यावर ते हेच उत्तर त्याचे चांगला माल देणे. सगळ्यात त्यांनी आपल्या मालाविषयी त्यांनी त्याच्या शेजारच्याला सांगणे सगळ्यात महत्वाचं आणि आमच्या बाबतीत ते चांगलं घडतंय. बर. की एखाद्या वेळी म्हणजे आमच्याकडे हे पण घडतंय की 2 असे बाबा ग्राहक येतो इथे आणि त्याचा एक मित्र दुसरीकडे माल घेतोय. तर तो त्याला सांगतो अरे इथंच ये रे तू ती दुसरीकडे कुठंच घेऊ नको. बरोबर. ही मोठी पावती ही तुमच्या व्यवसायाची पावती आहे. ही मोठी पावती आहे ना व्यवसायाची. पण अनेकदा ज्यांनी नवीन समजा व्यवसाय सुरू केला त्यांना समजत नाही की नेमकं ग्राहकाला आपण कसं अंडरस्टँड करावं, कसं त्याला समजून घ्यावं, त्याची गरज काय आहे, कसं समजून घेतलं पाहिजे, म्हणजे ग्राहकाला कसं समजून घेतलं पाहिजे.
एक व्यावसायिक म्हणून? व्यावसायिक म्हणून ग्राहकाला कसं समजून घ्यायचं, तर हा प्रश्न थोडासा क्लिष्ट आहे. हा क्लिष्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही, हा आमचे वडील एक म्हणायचे की तुमची गादी मजबूत असेल ना, म्हणजे आपण एक जुना प्रचलित शब्द आहे बघा, हो. की व्यवसायात गादी ही फार महत्वाची असते. तुम्ही रोज त्या जागेवर ज्यावेळेस बसता, त्यावेळेस तुम्हाला ते आपोआप गादी यश देते. बरोबर. हे आमच्या वडिलांचं पहिलं म्हणजे एक वाक्य मी कायम लक्षात ठेवतो. तुम्ही जिथं बसताय ना रोज, त्याचं एक पावित्र्य राखा. त्या गादीवर बसल्यावर गिऱ्हाईकाशी बोलतानाच तुम्ही अशा पद्धतीने बोला, की ते तुम्हाला गादी पण तुम्हाला ते सगळं सांगेल. बरोबर. प्रॉपरली ज्या गिऱ्हाईकाला पाहिजे ते ताबडतोब लक्षात येतं आता. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. गिऱ्हाईक पण आता चोखंदळ आहे. चोखंदळ आहे, लगेच मोबाईलवर लगेच बघते कुठे दुसरीकडे काय भाव आहे. बरोबर. आणि चुकीचं काय असेल तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सगळे सोशल मीडियावर फिरवताय. लगेच फिरवतंय ते. बरोबर. ती एक नाही, खबर. याची खरं तर हां. ही काळजी तुम्ही तुमच्याकडून घेतली. सगळ्यात महत्वाचं व्यापार व्यवसायामध्ये एक भाग येतो की तो म्हणजे उधारी. उधारी दिली जाते किंवा उधार तर कधी-कधी देतो आपण. आणि कधी-कधी असं होतं की उधारी फार होते आणि उधारी वसूल करणंच अवघड होऊन बसतं. अनेक व्यावसायिक खरं तर याच्यात डुबलेले पण डुबलेले आहेत. कथा आहेत आपल्याकडं. हो. आणि ह्या सत्य कथा आहेत. ह्या काही वाढीव नाही आहेत. म्हणजे उधारीच वसूल झाली नाही त्यांची नाही. आणि म्हणून त्यांचा व्यापार बंद पडला. तर हे नेमकं उधारी आपण किती वाढवली पाहिजे किंवा किती दिली पाहिजे, कितपर्यंतच तो आकडा ठेवला पाहिजे, याच्याविषयी काही गणित आहेत का? की म्हणजे सक्सेसफुल व्यापारी होणं, व्यावसायिक होणं, उधार तर आपल्याला कधी-कधी काम करावंच लागतं. सगळेच पैसे 100% ॲडव्हान्समध्ये मिळत नाहीत. पण त्यावेळी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आणि ही उधारी वसूल कशी केली पाहिजे? काही ट्रिक आहेत का त्याच्या? ट्रिक तर आता ट्रिक आता आमच्या बाबतीत आम्ही उधारीचं प्रमाण आमचं तसं फार कमी आहे. हं. 10-20% आहे. जो आहे उधारीचा म्हणजे ज्याला आम्ही उधार देतोय, त्याचा म्हणजे पहिलं पेमेंट आल्याशिवाय आम्ही पुढचा माल देत नाही. बरं. कारण आम्ही बरेचसे म्हणजे आता आम्हाला या व्यवसायातून उधारी करण्याकरता आम्हाला वेळ नाहीये आमच्याकडे. हं, हं. आम्ही दुकानदारांना म्हणजे आम्ही तो होलसेल व्यापार करतो. कसा? वटाव म्हणजे आता वटाव शब्द तुम्हाला माहिती असेल किंवा नाही, म्हणजे हं. डिस्काउंट थोडक्यात. बरं, बरं. डिस्काउंट बाबा सेकंड डे पेमेंट दे, 2% तुम्हाला वटाव मिळेल. बरं. उधार आम्ही फार कमी करतो. एकदम जे जवळचे आहेत त्यांच्याकरता थोडीफार उधारी आहे. मी ज्यांचा अनुभव चांगला आहे अनुभव त्यांनाच चांगला आहे त्यांचं पेमेंट म्हणजे समजा एखाद्या वेळेस आपण त्यांना फोन जरी केला, "बाबा जरा पेमेंट पाठव ना प्लीज, गरज आहे." ते ताबडतोब पाठवतात. बरं. ज्यावेळेस मग असे काही लोक आहेत जे नव्यानं व्यवसाय करतायत आणि व्यवसाय वाढावा म्हणून आपण उधार पण देतो. ग्राहक येतात, "अरे देतो तुला 15 दिवसांनी," पण ते मिळत नाहीत. मग दुसरा येतो, तो 8 दिवसांनी देतो म्हणतो, परत मिळत नाहीत. त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? आता हा थोडासा प्रकार आता बाजारात पण कमी झालेला आहे, की डायरेक्ट आता ज्यावेळेस एखादा उधार मागायला येतो, हं. तर त्याचं सगळं संपूर्णपणे ओळख तपासली जाते. म्हणजे ओळख कोणा थ्रू आलाय. बरं. तो समजा कोणा थ्रू आलाय. रेफरन्स महत्वाचा आहे. रेफरन्स महत्वाचा आणि त्याला फोन करणे. बाबा यांना उधार देऊ का? बरं. हे खात्री केल्याशिवाय उधार देऊ नये. खात्री केल्याशिवाय उधार द्यायचे नाही. समजा यातून एखाद्याने थकवलेच ते पैसे, तर आपलं नशीब. मग ते वसूल कसं करायचं? आता फक्त तगादा करणे याच्या पलीकडे काय दुसरं. असा एखादा प्रसंग येतो वर्षातनं आला तर तो पण. असं काय आलेत का प्रसंग तुमच्या? आमच्या वाट्याला नाही आलेले ते. मी बऱ्याचदा, आता तुम्ही व्यावसायिक आहात, व्यापारी आहात, पण हल्ली आपण बघतोय की व्यापारी आणि व्यवसायी पिढीतली जी कुटुंब आहे, त्यांच्या पण घरामधल्या आता नेक्स्ट जनरेशन मध्ये थोडं नोकरी करण्याकडे कल दिसतो आपल्याला. तर म्हणजे त्यांची पण एक समस्या आहे की अरे आता आपल्या ह्या उद्योगाला ते पुढे कॅरी करणार का नोकरीच करायचं, असं अनेक लोकांचं झालेलं आहे. आहे. तर याच्यामध्ये व्यवसाय की नोकरी, तुमच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं वाटतं आणि नवीन पिढीला काय तुम्ही सल्ला देऊ इच्छिता? व्यवसाय का पण 100% व्यवसायच का? व्यवसाय. सर्व काही शिकायला मिळतं इथे तुम्हाला. म्हणजे जे कॉलेजमध्ये MBA ला जे शिक्षण दिलं जातं, हम्म, तो जर इथं 3 महिने जरी थांबला दुकानात, हम्म. तर त्या लेवलचं त्याला इथं शिक्षण मिळून जातं. तर हे एक विद्यापीठच आहे. हे एक विद्यापीठ आहे. बरं. बाबा ग्राहकाशी कसं बोलणे,
कामगाराशी कसं बोलणे, पैशाची मॅनेजमेंट कशी करणे. बरोबर. इथे HR मॅनेजमेंट आहे, फायनान्स मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग आहे, मार्केटिंग आहे, सगळंच आहे. खरेदी कशी कोणाकडनं करणे, त्याच्याकरता काय तुमचं स्किल वापरणे. खरेदी करणे हे पण मोठं स्किल आहे आज. कोणाकडून करणे हे पण फार मोठं स्किल आहे आज. इतकं आता म्हणजे मोबाईलमुळे इतका व्यापार सगळीकडे. आता तुम्हाला पहिलं कसं होतं, इंदोरला भाव वाटले इथं दुसऱ्या दिवशी माहित पडत. बरं. आता तसं राहिलेलं विदिन अ नाही. मिनिट समज. विदिन अ सेकंड, मिनिट पण लांब झाला. हो. तिथनं त्याने फक्त मेसेज करायचा, अरे हे भाव झाले आज. कुठं पण म्हणजे कुठनं पण नुसतं फक्त आता इंदोर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तर गव्हाचं मार्केट ₹100 वाढले, अरे वाढले इथं कळायच्या अगोदर इथं मार्केटमध्ये कळायच्या आता तिथल्या व्यापाऱ्याचा लगेच मेसेज येतो, गहू ₹100 तेजी. नाही, पण आता मुलं काय म्हणतात तरुण पिढीतली, की अरे 24 तास मी तुमच्या व्यापारामध्ये अडकायचं का मी एक 8 तासाची नोकरी करायची, तेवढे तर पैसे मला तिकडे मिळतात. या स्किल मध्ये तुम्हाला नोकरीपेक्षा नक्कीच जास्त पैसे मिळतात. बरं. 100% जास्त मिळतात. करेल एवढं कमी. करेल एवढं कमी आणि शेवट मालक आहे. नोकरी तिथं तेवढं आता नोकरी पण सोपं नाहीये ना तेवढं. आता बघा तुम्ही बरेचसे जे इंडस्ट्री म्हणजे काय म्हणतात IT कंपनीत जे काम करतात, किती बॉजरेशन असतं त्यांच्यावर. चेहऱ्यावर खुल म्हणजे असं हे नसतं जे फार म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला म्हणजे असं मला एवढं काम आहे एवढं काम, त्यांना तेवढं काम ज्यावेळेस कंपनी मल्टीनॅशनल कंपनी काम करून पगार जास्त देतात त्यावेळी तेवढं कामही करून घेतात. बरोबर. रात्री 12-12 वाजेपर्यंत ते काम करून घेतात. तेवढाच वेळ जर व्यवसायाला दिला तर व्यवसाय पूर्ण आहे. आता बघा प्रत्येकाची शेवट प्रत्येकाची ही स्वतःचे. तर तुम्हाला 55 वर्ष अनुभव म्हणजे त्याचा दीर्घ काळ आहे, म्हणजे खूप खूप मोठा हा कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून तुम्ही त्याचे साक्षीदार राहिलाय. अगदी 5-6 वर्षाचे असल्यापासून 100%. ते आतापर्यंत. म्हणून खरं हा प्रश्न विचारावासा वाटतो, कारण खूप टप्पे टोनगे याच्यामध्ये आपण खाल्लेले असतात. म्हणजे समजा व्यवसाय किंवा व्यापारात यायचं आहे नवीन पिढीला, कोणता व्यवसाय करावा असं त्यांनी डिसाईड करायला पाहिजे? कुठल्या गोष्टींची त्यांनी खात्री केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? व्यवसायात येण्यापूर्वी त्यांनी पहिले म्हणजे कसं त्यांनी काळजी. आता हा शब्द तुम्ही म्हणजे सर्व काही त्याग आपण काय मला व्यवसाय करायचा आहे, फटके सहन करावे लागतील. म्हणजे फटके म्हणजे कसे हा, व्यावसायिक जे फटके. पण काय होईल. बरोबर. व्यावसायिक फटके. व्यवसाय करणं हा सोपा नाहीये. बरोबर. कोण काय बोलेल कधी त्याचा काही हे नेम नसतो नाही. याच्यामध्ये. नेम नाही. नेम नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. कशावरही काही घडू शकते. एखादा गिऱ्हाईक बाबा मला हे माल नको होता, तू कसा काय दिला? त्याला शांतपणे हँडल करणं. सगळ्यात महत्वाचं इथं संयम आहे. बरोबर. व्यापार करताना सगळ्यात महत्वाचा संयम आहे. बरोबर. कुणी किती चिडला तरी त्याला त्या शांततेने उत्तर देणे. बरोबर. नुसतं जर चिडाचिडी झाली तर ते मग तर एक तिथं रिलेशन थांबणार आहे. तिथं रिलेशन थांबणार नाही. आता पहिल्यासारखी म्हणजे जी तरुण पिढी आहे, आपल्या वेळची जी तरुण पिढी वेगळी होती. आपल्याला एक म्हणजे मान मर्यादा होत्या. आजकालची तरुण पिढी फार गरम आहे. त्यांनी हा संयम, बरोबर. बोलणं, ज्याचा व्यवसाय करायचा त्याचा अभ्यास. त्याचा सगळ्यात महत्वाचं तर त्याचा अभ्यास करणं आहे. अहो आज आपण हलके धंदे पण आज कुठले कुठे गेलेले तो. हलके धंदे पण ज्याने म्हणजे आपण म्हणतो काय बऱ्याचदा काय होतं की व्यवसाय करताना आपण फायनान्स उभा करतो आणि तो इतर कुठं कुठं खर्च होऊन जातो आणि तो व्यवसायाला पूर्ण पैसा लागत नाही, असंही बऱ्याचदा ठिकाणी बघायला मिळतं. तेच सांगतो ना मी तुम्हाला की आजकालच्या पिढीला तेवढं त्यांनी ते पहिलं कुठंतरी जाऊन ट्रेनिंग घेतलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. अनुभव घेतला पाहिजे. काय म्हणजे मला यांनी सांगितलं मी लगेच हा धंदा सुरू केला नाही. अनुभव 100% घेतला पाहिजे. काय होतंय माहिती का आजकाल की लोकांना काही धंदे एकदम एखाद्याला आपण सांगितलं ना, अरे हा धंदा काय बघा ना कुठला कुठे गेला. अरे येतो काय यात काय आहे? काय काय म्हणतात तुम्ही इतके वर्ष किराणाच करताय. आम्हालाही म्हणतात काय काय गिऱ्हाईक. हो ठीक आहे, किराणा करतो बाकी काय. आता त्याला मी जर उलट उत्तर देऊ तर काय उपयोग नाही ना त्याचा. जी आपली शक्ती स्थळ आहे ती शोधून आपल्या व्यापार व्यवसायामध्ये यायला. त्यामध्ये वाढवलंच पाहिजे ना.
आता हे सगळं आपण सगळ्या व्यापार व्यवसायातून आपण पैसा कमवतो, पैसे येतात. पण एक उत्तरदायित्वाची भावना कायम आपल्या मनामध्ये असते. आपण समाजाचं देणं लागतो आणि बरेचसे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक समाजासाठी काम करत राहतात. बरेचसे लोकं बोलतही नाही त्या संदर्भात, फारशी कुठे चर्चा करत नाही. तुम्ही काय नेमकं काम उभा केलंय? समाजसेवेमध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर कोणत्या-कोणत्या क्षेत्रामध्ये असेल. तुम्ही कोणत्या स्वरूपाचं काम केलं? मी 10 वर्ष पिरंगुट इथे एक अपंग शाळा आहे. तिथे मी ट्रस्टी होतो. बरं. त्या शाळेकरता मी भरपूर काही काम केलं. हं, हं, हं. त्याच्यानंतर मी 2015-16 मध्ये रोटरीचा हे होतो, प्रेसिडेंट होतो. बरं. त्या काळात मात्र मी भरपूर कामं केली. हं, हं, हं. मला आठवतंय की तळेगाव येथे गुजर महाविद्यालय आहे. तिथं कॉमर्स आणि आर्ट या 2 शाखेतच, म्हणजे तिथं 2च होतं. आर्ट आणि कॉलेजमध्ये 2च होतं. सायन्स नव्हतं. बरं. तर आम्ही गुजरांना भेटलो. ते म्हणले आम्हाला सायन्स लायब्ररी नाही आमच्याकडे. त्याच्यामुळं त्या गावातली जी मुलं होती, मुली होत्या, त्यांना 50 किलोमीटर पुण्यात यावं लागत होतं. बरं. सायन्सला जर तुम्हाला ऍडमिशन सायन्सचं घ्यायचं असेल. ऍडमिशन पाहिजे असेल तर. बरोबर. 2015 मध्ये आम्ही 8 ते 9 महिन्यात त्यांना आम्ही लॅबोरेटरीज करून दिल्या. अरे वाह! म्हणजे माझ्या वर्षात आम्ही लॅबोरेटरीज करून दिल्या. आज तिथं सायन्सला ऍडमिशन करता लाईन आहे. वाह! एक. दुसरं, मोदींचं सरकार नेमकं चालवतं. त्यांचं स्वच्छता अभियान हो. हे चालू होतं. 2015-16 मध्ये मी 108 टॉयलेट बरं. वीट बांधकामाने केलेत. म्हणजे असं नाही की ते आपलं जे नेले पत्र्याचे नेले तर उभे केलेत. हं, 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 हं. नाही प्रॉपर फाउंडेशन. प्रॉपर म्हणजे ड्रेनेज लाईन टाकून असे पूर्णपणे आम्ही बांधून दिले. हं, हं. उमरे गाव हे दत्तक घेतलं होतं मी. बरं. जवळजवळ मी 5 वर्ष ते गाव दत्तक घेतलं होतं. 5 वर्ष त्या गावाकरता मी भरपूर काही काम केलं. दिवाळीला तिथे प्रत्येक घरात, तिथं जवळजवळ 1,200 घरं होती. प्रत्येक घरात दिवाळीला कपडे हं, हं, हं. दिवाळीला कपडे आणि लाडू आणि चिवडा असे 3-4 आयटम प्रत्येक दिवाळीला तिथं देत होतो. पावसाळ्यात तिथं जे लागतंय, छत्री म्हणा, ताडपत्री म्हणा, हं, हं, हं. हे तिथं देत होतो. तिसरं मोठं काम म्हणजे बघा, आमच्या क्लबने एक हॅपी फॅमिली किट हा राबवला होता. ते आत्तापर्यंत 2000 हॅपी फॅमिली किट ही मी वितरित केलेले. अरे वाह! त्यामध्ये स्टोव्ह, म्हणजे अशा 10-12 वस्तू आहेत की ज्या आम्ही खेडेगावात नेऊन दिलेल्या आहेत. हं, हं, हं. डोंगरवाडी येथे एक शाळा होती. साधी शाळा होती. तिथं एक कम्युनिटी हॉल बांधून दिला. हे असं काम चालूच आहे. हां. आणि काम चालूच आहे म्हणजे भरपूर, आणि बऱ्याच शाळेत आम्ही कॅमेरे वगैरे लावून दिले. अंधशाळेत अंधाकरता काम केलं. आता आमच्या फॅमिलीने एक जागा लोहगाव इथं दिली होती. बरं. तिथं आम्ही मोठं मेडिटेशन सेंटर करतो. बरं. आमची कल्पना अशी की ते भारतात मोठं व्हावं. त्या अनुषंगाने आमची वाटचाल चालू आहे. आणि त्यात यश 100% येणार, याच्यात काहीच शंका घेण्याचं शंका कारण. घेण्याचं कारण नाही. बरोबर. किती मोठा प्रोजेक्ट होता? तो 4 एकर जागा आहे बरं. लोहगावमध्ये. लोहगावमध्ये. आमचे जे गुरु आहेत आचार्य, हं, हं. आचार्य शिवमुनीजी महाराज साहेब बरं. आणि रविशंकरजी, असे 2 जण आहेत त्यात. श्री रविशंकरजी आहेत. ओके. मोठा- त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हे काम उभं राहिलं. मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट मोठा उभा राहील. सामाजिक कामात हे बघा, हे रोटरी क्लबचं आहे. मला फोसिको कंपनीने ते पुणेरी म्हणजे हा सन्मान दिला होता त्यावेळेस करून. हं, हं, हं. वाह! आतमध्ये मी जवळजवळ त्यावेळेस मी 54 प्रोजेक्ट केले होते. बरं. 54 प्रोजेक्ट केले होते त्यावेळेस मी. हे आतमध्ये बघा सगळं आहे. शौचालय बांधले, म्हणजे असे, म्हणून मी 1-2-3 फक्त ठळक सांगतो यातलं. उमरे गावाबद्दल सांगितलं मी तुम्हाला. चेन्नईला पूर आला होता. हं, हं. त्यावेळेस आम्ही तिथं पूर्ण मेडिसिन्स पाठवले. बरं. अशी सुपाला प्राजक्ता मतिमंद विद्यालय आहे. तिथं बायोगॅस प्रोजेक्ट हा मोठा प्रोजेक्ट एकदम.
तो आम्ही 2015-16 साली तिथे केला. बर. असे बरेच प्रोजेक्ट त्यावेळेस केले. एकंदर आम्ही 54 प्रोजेक्ट केले. ते वर्ष एक मी पूर्णपणे समाजाकरता वाहून घेतलं होतं. माझ्या दुकानात लक्ष नव्हतं. बर. फक्त ह्या कामात मला माझे दोन्ही भाऊ सुनील, संजय यांची मदत नाही म्हणता येणार. आमची एक एकी आणि आमचा पूर्ण परिवार. मुलगा आहे प्रेम, भावाची मुलं आहेत धनेश, पियुष, संकेत आणि तसा आमचा परिवार सगळा शिक्षित आहे. तर तुम्ही म्हणता नोकरी, तर आमच्याकडे कसं आहे, आमचे जावई सीए आहेत, भावाचा मुलगा सीए. बरं. माझ्या वडिलांनी आणि काकांनी हा व्यवसाय सुरू केला. नंतर आम्ही 3 भावंडांनी हा व्यवसाय इथपर्यंत आणला. आता याच्या पुढे आमची पुढची पिढी म्हणजे माझा मुलगा प्रेम या व्यवसायात उंचीवर घेऊन जाईल यात काही शंका नाही. त्यामुळे बीडी शिंगवी अँड सन्सच आहे. पुढं ही चालत परंपरा राहणार, चालू परंपरा राहणार आहे. चालत राहणार. धन्यवाद रमेशजी, आपण बराच वेळ दिला. खरं तर तुमचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे आणि दीपस्तंभासारखा आहे मी म्हणेन. कारण ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे, नवीन व्यापार करायचा आहे, त्यांच्यासाठी खरंच दीपस्तंभासारखं हे तुमचं जी वाटचाल आहे ती आहे. म्हणजे व्यापार करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला केवळ भांडवल असून उपयोग नाही. तुमच्याकडं नीतिमूल्य नसतील, त्याची तत्व नसतील, तुमच्याकडे संयम नसेल, कठोर परिश्रमाची तयारी नसेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणारे जे धोके आहेत ते पचवण्याची आणि त्याच्यावर मात करण्याची तयारी नसेल तर मात्र तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि ही जी 55 वर्ष आपण बीडी सिंघवी अँड सन्सची बघितली, आता ऐकली, तर तशी 55 वर्ष, तशी 100 वर्ष, तशी 200 वर्ष अशी ही उत्तरोत्तर जी वाढ आहे व्यापाराची, व्यवसायाची, तुमच्या पिढीची, तुमच्या ग्रुपची, तुमच्या उद्योगाची, हे आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळं रमेशजींकडून खरंच खूप या संदर्भामध्ये खूप चांगलं मार्गदर्शन नवीन पिढीला असेल, आत्ताच्या व्यापार करणाऱ्यांना सुद्धा असेल. कारण आपण ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये आणि जे तुम्ही तत्व, जी तुम्ही गोष्टी सांगितल्यात त्या खरं तर ह्या ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी फार पूरक आहेत. आपण वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.